तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी पूर्ण बघा, कारण सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे। सोनं आणि चांदीच्या दरात वाढ होण्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला होता, मात्र एकाच दिवसात ही घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे। संपूर्ण राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सोन्याच्या भावामध्ये ऐतिहासिक घसरण झालेली आहे। सोन्याचे भाव घसरल्यामुळे आज सकाळपासून सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळालेली आहे। आज पुणे शहरामध्ये 2000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं ग्राहकांनी खरेदी केलेलं आहे। आज मुंबई शहरामध्ये 5000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं ग्राहकांनी खरेदी केलेलं आहे। नागपूर शहर असेल, अमरावती शहर असेल, अकोला शहर, बुलढाणा शहर, यवतमाळ शहर, मुंबई शहर असेल, तर अशा राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून ग्राहकांनी सोने खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। कारण सोन्याचे भाव इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत। सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे, सोन्याचे भाव घसरल्यामुळे ग्राहक खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। ग्राहकांना कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळत आहे। कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळत असल्यामुळे लग्न सराईसाठी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे सराफांच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला सुद्धा मिळालेली आहे। बघा, ग्राहकांना अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता, त्यामुळे सोन्याची आयात निर्यात बंदी होते, त्यामुळे सोन्याचे भाव हे वाढत चाललेले होते। सोनं कमी पडत होता आणि ग्राहकांना जास्त सोनं खरेदी करायचं होता, त्यामुळे सोनं कमी पडत होतं। तर हे युद्ध सध्याच्या स्थितीला बंद झालेलं आहे। अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील युद्ध बंद झाल्यामुळे सोन्याचे भाव परत एकदा कोसळलेले आहेत। या 3 देशांमध्ये आयात निर्यात सुरू झालेली आहे, त्यामुळे आता सर्वसामान्यांचा या ठिकाणी आता मोठा फायदा होत आहे। जे ग्राहक भरपूर दिवसांपासून सोने खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करत होते, त्या ग्राहकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। तर एकंदरीत सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी कमी झालेले आहेत? तुम्ही आज सोनं खरेदी करायचं का अजून तुम्ही वाट पाहायची आहे, याविषयी तुम्हाला माहिती देऊन टाकतो। जर तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्तीचं सोनं मिळवायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव कसे राहतील याविषयी सुद्धा नवीन अंदाज समोर आलेले आहेत। आता बघा, ग्राहकांना विचार करायला गेलं तर मागच्या 2-3 महिन्यांपासून सोनं हे झपाट्याने वाढत होता। सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता। इतिहासामध्ये सोनं पहिल्यांदाच एवढ्यावरती गेलेलं होतं, परंतु मागच्या 2 दिवसांपासून सलग आज 3ऱ्या दिवशी सोन्याच्या दरामध्ये मोठी कपात झालेली आहे। सोन्याचे भाव हे प्रचंड कमी झालेले आहे। सोन्याचे भाव प्रचंड कमी झाल्यामुळे ग्राहक आता खुश होत आहेत। ग्राहकांचं भरपूर दिवसांचं स्वप्न पूर्ण होत आहे। सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत। या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लग्न समारंभ असतात, वाढदिवस असतो, मुला-मुलींची नावं ठेवण्याचे दिवस असतात। तर या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राज्यातील सर्वसामान्य ग्राहक, राज्यातील मध्यमवर्गीय ग्राहक, राज्यातील श्रीमंत ग्राहक सोनं खरेदी करण्याकडे कल देत असतात। सोन्याची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी सुद्धा करत असतात। तर सध्याच्या स्थितीला आज सकाळपासून ग्राहकांनी सराफांच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। भरपूर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। आता हे सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी खरोखर कमी झालेले आहेत, तुम्ही कधी सोनं खरेदी केलं पाहिजे, तर याचे संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकतो। परंतु ग्राहकांनो, एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे, मागच्या काही दिवसांपासून सोनं हे रॉकेटच्या स्पीडने वाढत होता। सोन्याने एक भला मोठा डोंगर तयार केलेला होता, परंतु तो डोंगर कालपासून ढासळायला सुरुवात झालेली आहे। सोन्याचा फुगा फुटलेला आहे। इतिहासामध्ये पहिल्यांदा सोन्याच्या भावामध्ये एवढी मोठी पडझड पाहायला मिळालेली आहे। तर एकंदरीत सोन्यामधील ही घसरण ही तात्पुरती घसरण नसून ही दीर्घकालीन घसरण आहे। त्यामुळे किती दिवसांपर्यंत सोन्याचे भाव कोसळत जातील, मग तुम्ही आज खरेदी केलं तर फायदा होईल, पुढच्या 2 दिवसांमध्ये खरेदी केलं तर फायदा होईल, का तुम्ही 8 दिवसानंतर खरेदी केलं तर फायदा होईल, याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। बघा, भरपूर दिवसांपासून भरपूर ग्राहकांचं स्वप्न हे सोनं खरेदी करण्याचं होतं। काही जण हातामध्ये सोन्यातील बांगड्या बनवत असतात, काही जण गळ्यामध्ये सोनं घालण्यासाठी या ठिकाणी सोन्याचा वापर करत असतात, काही
महिला या ठिकाणी कानांमधील जुबे असतील, नाकांमधील नथण्या असतील, पैंजण असतील, वेगवेगळ्या गोष्टी सोन्याच्या चांदीच्या करत असतात. परंतु सोन्याचे आणि चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले होते. सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये मोठी वाढ पाहायला मिळालेली होते. परंतु ही वाढ तात्पुरती नसून ही दीर्घकालीन वाढ आहे अशी माहिती देण्यात येत होते. परंतु सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत. आता हे सोन्याचे आणि चांदीचे भाव किती हजार रुपयांनी कोसळलेले आहेत त्याची माहिती बघून घेऊयात. परंतु सोन्याचे आणि चांदीचे भाव घसरण्याचं, सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी होण्याचं जे मुख्य कारण आहे तर ते कारण सुद्धा लगेच सांगतो. आता बघा ग्राहकांना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपण सोन्यामध्ये का गुंतवणूक करत असतो. तर आपल्याला माहिती आहे की आपल्यावरती कधी ना कधी संकट येतं. आता संकट आल्यानंतर आपल्याकडे पैशाची कमतरता भासत असते. पैशाची कमतरता भासल्यानंतर हे सोनं आपल्याला 100% साथ देत असतं. या ठिकाणी सोनं आपला फायदा करून देत असतं. मग ते सोनं आपण गहाण ठेवू शकतो किंवा जर आपल्याला खरोखर जास्त गरज असेल तर ते सोनं आपण मोडून टाकत असतो. म्हणजे सोन्यामधील गुंतवणूक ही सर्वसामान्यांसाठी 100% फायद्याची ठरत असते. त्यामुळे आपण गुंतवणूक करत असतो. काही ग्राहक असे असतात की त्यांच्याकडे पैसा असतो, मग हे पैसे ठेवायचे कुठे, बँकेमध्ये जरी ठेवले तरी पण जास्त व्याज दर मिळत नसतो. त्यामुळे भरपूर असे सर्वसामान्य ग्राहक आहेत तर ते काय करतात, सोन्याचे भाव कमी झाले की खरेदी करून ठेवतात आणि ज्यावेळेस सोन्याचे भाव वाढले की त्यावेळेस ते मोडून टाकत असतात आणि त्यावरती जास्त व्याजदर, जास्त नफा कमवत असतात. तर अशा काही कारणांमुळे आपण सोनं खरेदी करत असतो. आता चांदी का खरेदी करत असतो, तर बघा चांदी खरेदी करण्याची मुख्य 3 कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे चांदीचे आपण दागिने बनवत असतो. आता जरी आपण गळ्यामधील चैनी किंवा वेगवेगळ्या गोष्टी जरी जास्त चांदीच्या बनवत नसलो तरी पण महिला वर्ग पायांमध्ये पैंजण असेल, यासोबत पायाच्या बोटांमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने या ठिकाणी बनवत असतो. काही जण हातामधील बांगड्या सुद्धा चांदीच्या बनवत असतात. काही जण काय करतात, गावामध्ये मंदिर असतात तर त्या मंदिरामध्ये सुद्धा चांदीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात असतो. तर अशा काही कारणांमुळे चांदी खरेदी केली जाते. आता तुम्हाला सोनं आणि चांदी का खरेदी केले जाते याची माहिती देऊन टाकले. परंतु चांदी आणि सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती असते, सोनं आणि चांदी कधी खरेदी केलं तर फायदा होत असतो. बघा भरपूर असे ग्राहक आहेत तर ते काय करतात की शेजारच्यांनी सोनं केलं, नातेवाईकांनी सोनं केलं तर त्यांचं बघून ते सोनं खरेदी करायला, चांदी खरेदी करायला जातात आणि या ठिकाणी त्यांचा तोटा होत असतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा झाला नाही पाहिजे, आपला फायदाच झाला पाहिजे, तर तुम्ही सोनं कधी खरेदी केलं पाहिजे, चांदी कधी खरेदी केलं पाहिजे याविषयी तुम्हाला अगदी गुपित माहिती देत आहे. आता ही गुपित माहिती आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. ही गुपित माहिती तुम्हाला कोणी सुद्धा देणार नाही. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून गुपित माहिती सांगत आहे, त्यामुळे तुम्ही गुपित माहिती 100% वेळ काढून ऐकायची आहे. आता बघा ग्राहकांना, गुपित माहिती बघून घ्या. परंतु आपल्या राज्यामध्ये भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे, ते श्रीमंत आहेत. तर श्रीमंत लोक सोनं आणि चांदी कशा पद्धतीने खरेदी करत असतात आणि कशा पद्धतीने मोडत असतात, म्हणजे सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी झाल्यानंतर हे खरेदी करतात का विकतात याची तुम्हाला महत्त्वाची माहिती सुद्धा देऊन टाकतो. यासोबत मागच्या 2 दिवसांपूर्वी पेपरला बातमी आलेली होती की राज्यामधील एका जिल्ह्यामधील भरपूर अशा ग्राहकांची फसवणूक झालेली आहे. आता ही फसवणूक कशी झाली तर बघा, भरपूर असे ग्राहक होते तर ते काय केलं, त्यांनी सराफांच्या दुकानांमध्ये गेले. आता हे सराफांचं दुकान हे मोठे दुकानं नसतात तर असे कुणी पण टाकलेले दुकान असतात. तर अशा दुकानांमध्ये राज्यातील 5-6 ग्राहक गेलेले होते. त्या ग्राहकांना सोनं हे 24 कॅरेटचं घ्यायचं होतं, परंतु त्यांना ते सोनं 22 कॅरेटचं देण्यात आलेलं होतं. म्हणजे त्यांनी 24 कॅरेटचे पैसे दिले परंतु यांना सोनं मिळालं 22 कॅरेटचं, म्हणजे त्यांचा तोटा झालेला होता. तर यांनी तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर ही बातमी पेपरला आलेली होते. त्यामुळे ग्राहकांना तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे. तुम्ही जर 24 कॅरेटचं सोनं मागितलं तर 24 कॅरेटचं मिळालं पाहिजे, 22 कॅरेटचं सोनं मागितलं तर 22 कॅरेटचं मिळालं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे. तर याच्यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा ग्राहकांना, विचार करायला गेलं तर प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे जास्तीत जास्त सोनं असायला पाहिजे, परंतु पैसे नसल्यामुळे किंवा विविध कारणांमुळे भरपूर ग्राहक हे सोनं आणि चांदी खरेदी करत नाहीत. परंतु आता जरी तुमच्याकडे जास्त पैसे नसले तरी पण तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज
गरज सुद्धा भासणार नाही. तुमचं सुद्धा सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. बघा, भरपूर महिलांचं स्वप्न असतं सोने खरेदी करायचं, भरपूर व्यक्तींचं, भरपूर पुरुषांचं स्वप्न सोनंच खरेदी करण्याचं असतं, परंतु पैशाच्या कमतरतेमुळे, पैसे नसल्यामुळे हे सोनं खरेदी करणं काही शक्य होत नसतं. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्वसामान्यांचे या ठिकाणी आता स्वप्न पूर्ण होत आहे. प्रत्येकाला सोनं खरेदी करणं 100% परवडत आहे. भरपूर दिवसांपासून भरपूर ग्राहकांचं स्वप्न सोनं खरेदी करण्याचं होतं, तर त्या सर्व ग्राहकांचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण सुद्धा होतच आहे. तर एकंदरीत आता आपण सविस्तर पद्धतीने बघून घेऊयात की सोन्या चांदीचे भाव किती आज रुपयांनी कोसळलेले आहेत. अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये जे युद्ध सुरू होतं, तर ते युद्ध बंद झाल्यामुळे सोन्याच्या भावावरती कसा परिणाम झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे सोन्याचे आणि चांदीचे भाव अजून किती आज रुपयापर्यंत घसरू शकते, कोणत्या तारखेला कसा भाव राहिला याची महत्त्वाची माहिती देऊन टाकतो. बघा ग्राहकांनो, तुमचा सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण होत आहे. भरपूर दिवसांची तुमची सोने खरेदी करण्याची इच्छा आता पूर्ण होत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला आता सोनं खरेदी करणं, चांदी खरेदी करणं परवडत आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की सोन्याचे आणि चांदीचे भाव कशा पद्धतीने कोसळत आहेत, किती आज रुपयांनी सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण होत आहे. तुमची भरपूर दिवसांची इच्छा कशा पद्धतीने संपत आहे, प्रतीक्षा कशा पद्धतीने संपत आहे याचीच तुम्हाला महत्त्वाची माहिती देऊन टाकतो. यासोबत ग्राहकांनो, आजचे 24 कॅरेटचे ताजे भाव, 22 कॅरेटचे ताजे भाव, 18 कॅरेटचे ताजे भाव आणि 14 कॅरेटचे ताजे भाव, एकंदरीत आता आपण सर्व प्रकारच्या ताज्या भावांची माहिती सविस्तर पाहत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल. तुम्हाला सोनं खरेदी करण्यासाठी आणि चांदी खरेदी करण्यासाठी कोणती अडचण निर्माण होणार नाही. परंतु ग्राहकांना सोन्याचे आणि चांदीचे दर कशावरती अवलंबून असतात त्याची माहिती देऊन टाकतो. बघा, ज्यावेळेस अमेरिकेचा डॉलर मजबूत होत असतो त्यावेळेस सोन्यांच्या किमती घसरत असतात. यासोबत ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ ढासळत असतो त्यावेळेस सुद्धा सोन्यांच्या किमती घसरत असतात. यासोबत ज्यावेळेस खाणींमध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं सापडत असतं त्यावेळेस सुद्धा सोन्यांच्या किमती घसरत असतात. म्हणजे सोन्याचे भाव घसरण्याची मुख्य भरपूर कारणे आहेत. सोन्याचे भाव वेगवेगळ्या कारणांवरती अवलंबून असतात. वेगवेगळ्या गोष्टींमुळे सोन्या चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत असतात. तर सध्याच्या स्थितीला सोन्याचे आणि चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. ग्राहकांची सोने खरेदी करण्याची इच्छा आता भरपूर दिवसांची इच्छा आणि भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर एकंदरीत आता आपण सोन्याचे आणि चांदीचे दर किती आज रुपयांनी कोसळलेले आहे, सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये किती आज रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती देऊन टाकतो. बघा ग्राहकांनो, मागच्या 8 दिवसांपूर्वी ज्यांना सोनं आणि चांदी खरेदी केलेलं होतं ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत. ज्या ग्राहकांनी मागच्या 3-4 दिवसांमध्ये सोनं खरेदी केलेलं होतं, चांदी खरेदी केलेलं होतं, ते सुद्धा डोक्याला हात लावून बसलेले आहेत. कारण सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे. सोन्या चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळल्यामुळे ग्राहकांची सोने खरेदी करण्याची इच्छा आता पूर्ण होत आहे. ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे कोणत्याही ग्राहकांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा ग्राहकांना, आता आपण आजचे ताजे भाव पाहून घेऊयात. 24 कॅरेट पासून ते 14 कॅरेट पर्यंत, 1 ग्रॅम चांदीपासून ते 1 किलो चांदीपर्यंत सर्व प्रकारच्या चांदीचे भाव, सर्व प्रकारच्या सोन्याचे भाव सविस्तर सांगत आहे. तर बघा ग्राहकांना, आजचा 24 कॅरेटचा ताजा भाव 1,53,000 रुपयांवरती आलेला आहे. 22 कॅरेटचा ताजा भाव 1,37,000 रुपयांवरती आलेला आहे. 18 कॅरेटचा ताजा भाव 1,12,000 रुपयांवरती आलेला आहे. 14 कॅरेटचा आजचा ताजा भाव 1,01,000 रुपयावरती पोहोचलेला आहे. यासोबत आज प्रति 1 ग्रॅम चांदीचा भाव 255 रुपये आहे. अर्धा किलो चांदीचा भाव आणि 1 किलो चांदीचा भाव जर पाहायला गेलं तर आजचा 1 किलो चांदीचा भाव 2,55,000 रुपयांवरती गेलेला आहे. तर बघा, सोन्या चांदीमध्ये आज तब्बल 2 ते 2,500 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे. चांदीमध्ये 12,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे. आता ही घसरण तात्पुरती का दीर्घकालीन आहे याच्याविषयी नवीन माहिती आता लवकर समोर येणार आहे. सोने चांदी खरेदी करणार